प्रत्येक प्रवास एक नवी गोष्ट शिकवतो। आज आपण निघालो आहोत अशा एका ठिकाणी जिथे भक्ती, इतिहास आणि निसर्ग हातात हात घालून उभे आहेत। पुरी जगन्नाथ मंदिर, गोल्डन बीच आणि कोणार्क सूर्य मंदिर। पुरीचे जगन्नाथ मंदिर हे फक्त एक मंदिर नाही, तर हजारो वर्षांचा इतिहास, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे। इथली प्रत्येक वीट, प्रत्येक शिल्प एक अनोखी गोष्ट सांगतं। हे मंदिर 12व्या शतकात गंग वंशाच्या अनंतवर्मन चोळगंगदेव यांनी बांधलं, परंतु पुराण कथेनुसार या मंदिराचा इतिहास द्वापार युगापर्यंत मागे जातो। जगन्नाथ मंदिराच्या मूर्तीबाबत एक रहस्यमय गोष्ट सांगितली जाते। ही मूर्ती दर 12 वर्षांनी बदलली जाते। त्यावेळी फक्त काही निवडक पुजाऱ्यांनाच मूर्ती बदलण्याची संधी मिळते आणि हा विधी पूर्णतः गुप्त ठेवला जातो। इथल्या महाप्रसादाची खासियत अशी की तो दररोज 56 प्रकारच्या पदार्थांनी तयार केला जातो आणि तो कधीच उरलेला राहत नाही। याला 56 भोग असेही म्हणतात। भक्तिमय वातावरणानंतर आता अनुभवूया निसर्गाचं जादू। गोल्डन बीच, पुरीचं हे सुंदर समुद्र किनारा ब्लू फ्लॅग सर्टिफाईड बीच असून स्वच्छता आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। इथला सूर्यास्त एक अलौकिक दृश्य, पाण्यातून उमटलेले सोनसळी छटा आणि हलकासा समुद्र वारा एक अप्रतिम दृश्य दिसतं। आता आपण आलो आहोत भारतीय स्थापत्यकलेच्या एक अद्भुत उदाहरणाजवळ, कोणार्क सूर्य मंदिर। हे मंदिर 13व्या शतकात राजा नरसिंहदेव प्रथम यांनी बांधलं आणि त्याचं रूप सूर्याच्या भव्य रथासारखं आहे। हे मंदिर पूर्वी 10 फूट उंच होतं, पण काही भाग पडले। तथापि आजही या वास्तुशिल्पाच्या भव्यतेचे दर्शन घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात। इथल्या भिंतींवर सूर्याच्या 3 रूपांची कोरीव शिल्प आहेत, सकाळचा सूर्य, दुपारचा सूर्य आणि संध्याकाळचा सूर्य। तसंच इथल्या 24 चाकांवर कोरलेल्या आकृत्यांवरून समय गणना देखील केली जाऊ शकते। भारतीय स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना म्हणून कोणार्क मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे। खरंच इतिहास, कला आणि आध्यात्मिक ऊर्जेचे हे मंदिर एक अपूर्व रत्न आहे। ही यात्रा केवळ पर्यटन नव्हे, तर एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रवास आहे। पुरीचं जगन्नाथ मंदिर श्रद्धेचं प्रतीक, गोल्डन बीच निसर्गाचा शांत स्पर्श आणि कोणार्क सूर्य मंदिर भारतीय स्थापत्यशास्त्राचा चमत्कार। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा आणि अशा अद्भुत ठिकाणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एक नवीन ठिकाणी।